नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज चर्चा आहे ती शुक्राच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाविषयीची. सध्या शुक्र हा ग्रह आपल्या स्वराशीत अर्थात तुळ राशीत विराजमान आहे आणि दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी उत्तर रात्री तो आपल्या शत्रू राशीत अर्थात मंगळाच्या राशीत म्हणजेच वृश्चिक राशीमध्ये राशी प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे 7 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे. असा हा बदलणारा शुक्र प्रत्येक राशीसाठी कोणते राशीफल घेऊन येत आहे याची आज येथे चर्चा होणार आहे. शुक्र हा ग्रह वैभव, ऐश्वर्य, दाम्पत्य, सर्व प्रकारचे सुखोपभोग, प्रेमी जीवन तसेच कला, सौंदर्य, कला क्षेत्रातील प्रगती यांचा कारक आहे. साहजिकच या सर्वांची मोठे असे योगदान मानवी जीवनात आहे आणि म्हणूनच शुक्राचे राशी परिवर्तन प्रत्येक राशीसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. वृश्चिक राशीत प्रवेश केल्यानंतर हा शुक्र गुरु या शुभग्रहाने दृष्ट असणार आहे, परंतु त्याचबरोबर तो शनी आणि राहू या पापग्रहांनीही दृष्ट असणार आहे. त्यामुळे हा शुक्र प्रत्येक राशीसाठी कोणते राशीफल घेऊन येत आहे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. गुरुची शुभदृष्टी असल्याने हा शुक्र काहीसा चांगली फळे देण्यास सिद्ध आहे, परंतु असे असले तरी देखील शनी आणि राहूची दृष्टी असल्यामुळे या काळामध्ये प्रत्येक जातकांनी स्वतःवर नियंत्रण ठेवणे हे देखील गरजेचे आहे. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. सर्वप्रथम मेष राशीची चर्चा जाणून घेऊया. मेष राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे राशी परिवर्तन फारसे अनुकूल म्हणता येणार नाही. हा शुक्र गुरुने जरी दृष्ट असला तरी शनी आणि राहूने देखील तो दृष्ट आहे. या काळामध्ये मेष राशीच्या जातकांना स्वास्थ्यविषयक चिंता सतावताना दिसून येत आहे आणि त्याचबरोबर दाम्पत्य जीवनासाठी सुद्धा हा शुक्र अनुकूल फळे देणारा ठरणार नाही. दाम्पत्य जीवनात कलह होण्याची शक्यता आहे, परंतु असे असले तरी देखील आर्थिक स्थितीसाठी मात्र हा शुक्र चांगला आहे. धनलाभ आणि आर्थिक लाभ असे दोनही योग या काळामध्ये दिसून येत आहेत, परंतु हे धनागमन अनुचित प्रकारे होण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे. त्यासाठी मेष राशीच्या जातकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे आणि आपले चारित्र्य स्वच्छ राहील याकडे देखील लक्ष पुरवणे हे अत्यंत गरजेचे आहे. या काळामध्ये त्यांनी देवीची उपासना करून शुक्राचे होणारे अशुभत्व त्यांना कमी करता येण्यास मदत मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी नित्य देवीची आराधना करावी, तसेच अनुचित कार्यापासून शक्यतो स्वतःला दूर ठेवावे. त्यायोगे शुक्राचे हे राशी परिवर्तन अनुकूल सिद्ध होण्यास मेष राशीच्या जातकांना मदत मिळणार आहे, परंतु तरीसुद्धा त्यांनी सजग राहणे हे देखील महत्त्वाचेच आहे. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह लग्नेश आहे आणि त्याचबरोबर तो षष्ठेशही आहे आणि सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. लग्नेश सप्तमात असणे हे शुभ आहे, परंतु षष्ठेशाचे सप्तमातील भ्रमण हे काहीसे अशुभ आहे. दाम्पत्य जीवन त्यामुळे तुमचे बाधित होताना दिसत आहे. समाजामध्ये व्यक्तिमत्व धूसर होणार नाही याची दक्षता त्यांनी घेणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यापारासाठी मात्र हा शुक्र चांगली फळे देण्यास सिद्ध आहे. या काळामध्ये विरुद्ध लिंगी व्यक्तीचे आकर्षण वाढणार आहे, परंतु त्याचबरोबर विरुद्ध लिंगी व्यक्तीची साथही तुम्हाला मिळणार आहे. याचा योग्य उपयोग करून घेणे गरजेचे आहे आणि आपले चरित्र स्वच्छ राहील याकडे लक्ष पुरवणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. शुक्राचे अशुभत्व कमी होण्यासाठी या काळामध्ये त्यांनी देवीची उपासना नित्य करावी आणि त्याचबरोबर गोसेवाही नित्य करावी. त्यायोगे शुक्राचे अशुभत्व कमी होण्यास त्यांना मदत मिळणार आहे. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह पंचमेश आहे आणि व्ययश देखील आहे. पंचम स्थान हे केंद्रस्थान आहे, तर व्ययस्थान म्हणजे 12वे स्थान हे अवयोगाचे स्थान आहे
म्हणजे एक शुभ घराचा आणि एक अशुभ घराचा मालक षष्ठ स्थानातून गोचर करत आहे. षष्ठ भाव हा देखील अवयोगाचा भाग आहे. परंतु असे असले तरी देखील येथे शुक्र चांगली फळे देण्यास समर्थ असतो. या काळात मिथुन राशीचे जातक ऊर्जावान बनताना दिसत आहे. कलात्मक क्षेत्रात काम करत असाल तर त्यांच्यासाठी हा शुक्र शुभ फळे घेऊन येताना दिसत आहे. विरुद्ध लिंगीचे व्यक्तीचे आकर्षण या काळात वाढणार आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःची विशेष खबरदारी घेणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि त्याचबरोबर स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे देखील त्यांना गरजेचे आहे. प्रिय व्यक्तींशी या काळामध्ये मतभेद होण्याची शक्यता त्यांच्यासाठी दिसून येत आहे. खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले दिसून येत आहे. परंतु हा खर्च स्वतःच्या सुखासाठी करता होणार आहे. कारण षष्ठ भावातल्या शुक्राची दृष्टी ही व्ययभावावर आहे. व्ययभावातील शुक्र हा शुभ फळे देण्यास सिद्ध असतो. व्ययभावामध्ये सर्व ग्रह अशुभ फल देतात, परंतु शुक्र मात्र त्याला अपवाद आहे. परंतु या सुखाचा लाभ घेत असताना चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये. त्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण होणार आहे. आणि या काळामध्ये स्वतःचे चारित्र्यावर नियंत्रण न ठेवल्यास आत्मसन्मानाची हानी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी शुक्राचे अशुभत्व कमी होण्यासाठी त्यांनी नित्य देवी उपासना किंवा कुलदैवतेची आराधना या काळामध्ये नित्य ठेवावी आणि शुक्राच्या अशुभत्वापासून दूर राहावे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह चतुर्थेश आणि लाभेश आहे आणि तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. कर्क राशीच्या प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. त्याचबरोबर विद्यार्थी वर्गांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असलेला दिसून येतो. जे विद्यार्थी कला क्षेत्राचे शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. परंतु अभ्यासाबरोबर इतर गोष्टीतही मन लागण्याची या काळामध्ये शक्यता आहे. याची त्यांनी खात्री स्वतःची काळजी घेणे जरुरीचे आहे. या काळात त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची देखील काळजी घेणे हेही महत्त्वाचे आहे. या काळामध्ये नवीन नाती निर्माण होताना दिसून येत आहे. लाभही होतील आणि धनागमनही होणार आहे. धनागमनाचे नवीन मार्ग त्यांना मिळू शकणार आहे. जे प्रेमीजन आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात त्यांच्यासाठी मात्र ही सुसंधी आहे. कारण पंचम भावातील शुक्र हा भावनेचा कारक आहे आणि म्हणूनच प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. या काळामध्ये तो लाभेशाही आहे, त्यामुळे लाभाचे योग देखील येताना दिसून येत आहे. शुक्र चांगली फळे देताना कर्क राशीच्या जातकांसाठी दिसत आहे. परंतु त्यांनी सुद्धा स्वतःवर नियंत्रण ठेवावे आणि या कालखंडामध्ये देवीची नित्य आराधना करावी, तसेच गरजूंना मदत देखील करावी. त्या योगी शुक्राचे हे राशी परिवर्तन त्यांना सहाय्यकाली सिद्ध होताना दिसून येत आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह तृतीयेश आणि दशमेश आहे आणि तो चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. या काळामध्ये पारिवारिक जीवन त्यांचे सुखदायक असणार आहे. भावंडाची साथ सुद्धा या काळामध्ये त्यांना प्राप्त होताना दिसत आहे. या काळात सिंह राशीचे जातक घरामध्ये आपला वेळ व्यतीत करतील. सुखसुविधांचा लाभ त्यांना होणार आहे. घराचे इंटेरियर डेकोरेशन करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. परंतु थोडीशी मातृचिंता सतावणार आहे, परंतु त्यामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. घरामध्ये वादविवाद होणार नाही याची मात्र सिंह राशीच्या जातकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. कारण चतुर्थ भाव येथे शुक्र दिग्बलविहीन असतो आणि म्हणूनच घरामध्ये कलह होणार नाही याची काळजी या कालखंडात घेणे हे अत्यावश्यक आहे. विरुद्ध लिंगी व्यक्तींपासून या काळामध्ये सावधान राहणे गरजेचे आहे. परंतु कार्यक्षेत्रामध्ये जर विरुद्ध लिंगी व्यक्ती तुमच्या उच्च पदावर असतील म्हणजे बॉस असतील तर त्यांच्याशी मात्र सलोख्याने वागा आणि त्यांचा योग्य तो सन्मान ठेवा. तसेच जोडीदाराशी सुद्धा या कालखंडामध्ये
ठीकठाक वर्तन राहील आणि जोडीदाराकडून त्यांना काही चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. सिंह राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण एकंदरीत सुस्थितीत आहे, परंतु त्यांनी देखील शुक्राचे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी सुखद होण्यासाठी देवीची उपासना निश्चित करावी. कारण हा शुक्र शनी आणि राहू या 2 पापग्रहांनी युक्त आहे आणि म्हणूनच या कालखंडात आपले चरित्र स्वच्छ राहील याची दक्षता घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर कन्या राशीसाठी शुक्र हा द्वितीयेश आहे, म्हणजे तो धनेश आहे आणि लाभेश आहे. असा दोनही शुभस्थानांचा मालक तृतीय भावातून आपली गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही भाग्यस्थानावर पडत आहे. तृतीय स्थानातील असलेला हा शुक्र जोखमी स्वीकारायला भाग पाडणार आहे. त्यांना या काळामध्ये त्यांच्या भाग्याची जोड देखील मिळणार आहे. प्रवासाचे योग देखील कन्या राशीच्या जातकांना येताना दिसून येत आहेत. त्यांनी या काळामध्ये स्वतःच्या कामावर लक्ष ठेवावे. त्यामुळे त्यांचे मनोरथ सिद्ध होण्यास त्यांना सहाय्य होणार आहे. जे कला क्षेत्रात काम करतात किंवा ज्यांना कलेची आवड आहे ते या काळामध्ये आपली कला जोपासू शकतील. सामाजिक क्षेत्रामध्ये कन्या राशींचा मान सन्मानाची वाढ होताना दिसून येत आहे आणि जीवनसाथीकडून शुभ संकेत मिळण्याचे योग या कालखंडात दिसून येत आहे. शुक्राचे हे राशी परिवर्तन शुभ फलदायी ठरण्यासाठी या काळात त्यांनी शंकराची उपासना जरूर करा. कारण हा शुक्र जसा गुरु या शुभग्रहाने दृष्ट आहे तसाच तो शनी आणि राहू या 2 पापग्रहांनी देखील दृष्ट आहे. त्यामुळे आपले जीवन बाधित होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तर तुळ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह लग्नेश आणि अष्टमेश आहे. एक शुभ योग आणि एक अशुभ योग. कारण लग्न भाव हा केंद्र भाव आहे आणि अष्टम भाव हा अवयोगाचा भाव आहे. असा एक शुभ आणि एक अशुभ स्थानचा शुक्र द्वितीय भावातून म्हणजे धनभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. या काळामध्ये धनागमनात वाढ होताना तुळ राशीच्या जातकांना दिसून येत आहे. त्याचबरोबर धनसंचय देखील मनासारखा होणार आहे. तुळ राशीला सध्या 7.5 चालू आहे, परंतु तरी देखील शुक्राचे हे राशी परिवर्तन त्यांना शुभसूचक ठरण्यास मदत करणार आहे. अकस्मात धनलाभाचे योग तुळ राशीच्या जातकांना दिसून येत आहेत. जर पैतृक संपत्तीत वादविवाद होत असतील तर त्यात सामंजस्य करून हा वाद सोडवण्यास हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. या काळामध्ये तुळ राशीच्या जातकांच्या वाणीमध्ये मधुरता वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे शत्रूलाही मित्र बनवण्याचे योग या कालखंडात दिसून येत आहेत. त्याचबरोबर रुचकर पदार्थांचा आस्वाद देखील या काळात तुम्ही घेणार आहात. घरामध्ये नको असलेले नातेवाईक येऊन त्या योगे खर्चात वाढ होण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे. तुळ राशीसाठी शुक्राचे अशुभत्व कमी होण्यासाठी या काळामध्ये त्यांनी हनुमानाची आराधना करणे गरजेचे आहे. त्यामुळे शुक्राचे हे राशी परिवर्तन त्यांना सहाय्यकारी ठरण्यास मदत मिळणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह सप्तमेश आणि व्ययेश आहे आणि तो लग्नी म्हणजे स्वतःच्या स्थानावरून गोचर करत आहे. या काळामध्ये तुमच्या चांगल्या कामाचे फळ तुम्हाला मिळणार आहे. सप्तम भाव हा दाम्पत्य जीवनाचा भाग आहे आणि व्यय भाव हा खर्चाचा भाग आहे आणि व्ययेश लग्नात असल्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे. परंतु हा खर्चसुद्धा तुम्ही स्वतःसाठीच करणार आहात. या काळामध्ये तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत मिळणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या सौंदर्य साधनांवर देखील या काळामध्ये खर्च करणार आहात. लोक तुमच्याकडे या काळामध्ये आकर्षित होऊ शकतील. तुमचा सल्ला देखील योग घेणे पसंत करतील आणि या काळात त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुणावणार आहे. दाम्पत्य जीवनात मात्र कलह होण्याची शक्यता आहे. कारण हा शुक्र शनी आणि राहू या 2 पापग्रहांनी दृष्ट आहे. प्रेमी जीवनात देखील या काळामध्ये सावधानतेने वागावे. तसेच चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये.
त्यायोगे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण होणार आहे. शुक्राचे अशुभत्व कमी करण्यासाठी वृश्चिक राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये देवीची आराधना नित्य करावी. तसेच शुक्रवारी देवीला लाल फूल अर्पण करावे. त्यायोगे शुक्राचे हे अशुभत्व कमी होण्यास मदत मिळणार आहे. तर धनु राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह षष्ठेश आणि लाभेश आहे आणि तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. ही स्थिती धनु राशीच्या जातकांसाठी फारशी चांगली नाही, कारण षष्ठ स्थान आणि एकादश स्थान ही दोन्हीही मारक स्थाने आहे. षष्ठ स्थान हे रोग, रिपू, ऋण यांचा भाव आहे, तर एकादश भाव म्हणजे लाभस्थान हा रोगाची पूर्ती करणारा भाव आहे. आणि म्हणूनच धनुराशीच्या जातकांनी या काळामध्ये सतर्क राहणे गरजेचे आहे. या कालखंडामध्ये आपले चरित्र धूसर होणार नाही याची त्यांनी खबरदारी घ्यावी, नाहीतर त्यांची मानसन्मानाची हानी होण्याचे संकेत देखील हा शुक्र देत आहे. मात्र परदेशी व्यापार करणाऱ्यांसाठी हा शुक्र अनुकूल आहे. परदेशी जाण्याचे योग धनुराशीच्या जातकांच्या वाट्याला येणार आहे. हा प्रवास योग परिवारासोबत केल्यास अधिक उत्तम होणार आहे. परंतु या काळामध्ये जीवनसाथीची चिंता त्यांना सतावू शकते. प्रेमी जीवन आणि दाम्पत्य जीवन हे दोन्हीही बाधित होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी, कारण हा शुक्र जसा गुरुने दृष्ट आहे तसाच तो शनी आणि राहूने देखील दृष्ट आहे. त्यासाठी शुक्राचे अशुभत्व कमी व्हावे म्हणून त्यांनी शंकराची नित्य आराधना करावी. तसेच सोमवारी शंकराला दही अर्पण करावे. त्यायोगे शुक्राचे अशुभत्व कमी होण्यास मदत मिळणार आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह पंचमेश आणि दशमेश आहे आणि तो एकादश भावावरून म्हणजे 11व्या भावावरून आपले राशी परिवर्तन करून गोचरीचे भ्रमण करत आहे. ही स्थिती मकर राशीच्या जातकांना लाभप्रद असलेली दिसून येत आहे. सफलता तुमच्याकडे या काळामध्ये चालून येणार आहे. आर्थिक लाभ देखील उत्तम असलेले दिसून येतात. धनागमनाचे संकेत हा शुक्र देत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंदाची लहर पसरणार आहे. मकर राशीला 7.5 आहे आणि त्यात हा शुक्र शुभ संकेत घेऊन येत आहे. ही स्थिती मकर राशीला काहीशी दिलासा देणारी आहे. या काळामध्ये तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. या काळात विरुद्ध लिंगी व्यक्तींचे आकर्षण देखील वाढू शकते. त्यासाठी त्यांनी आपल्या चरित्रावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आणि प्रेमीजनांसाठी हा कालखंड मधुरता घेऊन येत आहे. समाजात देखील मान सन्मानाचे योग आलेले दिसून येत आहे. समारंभात जर जाणार असाल तर त्यात देखील तुमची छाप पडताना दिसून येत आहे. संततीशी तुमचे हितसंबंध या काळामध्ये वाढीस लागणार आहे. परंतु स्वतःच्या स्वास्थ्याची मात्र त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच आहार संतुलित आणि नियंत्रण ठेवावा, कारण जर समारंभात जाणे झाले तर तेथे अनावश्यक गोष्टी खाणे-पिणे याकडे सुद्धा कल असू शकतो आणि त्यामुळे तुमचे स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यातच शुक्रावर शनी आणि राहू यांच्या पापदृष्ट्या देखील आहेत. गुरुची देखील दृष्टी आहे, परंतु त्याचे शुभ फळे मिळवण्यासाठी देवीची उपासना करणे आणि त्यापासून शनी आणि राहू यांच्या पापदृष्ट्यांना प्रोटेक्शन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी या काळामध्ये देवीची आराधना नित्य करावी. त्याचबरोबर जे जातक राजकारणाशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा कालखंड सावधानतेने व्यतीत करण्याचा आहे. शुक्राचे हे अशुभत्व कमी होण्यासाठी या काळामध्ये त्यांनी गोसेवा निश्चित करावी. त्यायोगे शुक्राचे अशुभत्व कमी होऊन त्यांना शुक्राची शुभफले मिळण्यास मदत मिळणार आहे. आणि आता मीन राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह तृतीयेश आणि अष्टमेश आहे आणि असा शुक्र भाग्यभावातून अर्थात नवम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. या काळामध्ये मीन राशीच्या जातकांना मेहनत करण्याची जरुरी आहे, कारण मीन राशीला सुद्धा सध्या 7.5 चालू आहे. या काळामध्ये प्रवास करणे शक्यतोच मीन राशीच्या जातकांनी टाळलेलेच बरे. आणि भावंडांची सुद्धा काही मतभेद होणे, त्यांच्याशी संबंध दुरावण्याची शक्यता निर्माण होत आहे.
प्रेमी जीवनसुद्धा या काळामध्ये ठीकठाक राहील. नवीन व्यापार सुरू करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड फारशी अनुकूलता दर्शवत नाही. त्यामुळे नवीन व्यापार सुरू करणाऱ्यासाठी थोडे थांबणे इष्ट ठरणार आहे. लाभ होतील, परंतु त्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा देखील करावी लागणार आहे आणि तुमच्या कामामध्ये निरनिराळे व्यत्यय येण्याची देखील शक्यता या कालखंडात दिसून येत आहे. आणि मीन राशीला या कालखंडात भाग्याची जोडसुद्धा मिळताना दिसून येत नाही आणि म्हणूनच त्यांनी यापासून परावृत्त होण्यासाठी शंकराची तसेच देवीची आराधना करावी. तसेच 7.5चा कालखंड असल्याने मारुतीची देखील आराधना करावी आणि शुक्राचे अशुभत्व कमी करावे. त्यायोगे तुमचे जीवन सुरळीतपणे पार पाडण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण शुक्राचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याची माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.